इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 4 परिसरातील शाही मेहरवाल पॅलेस रूम क्रमांक 202 येथे राहणाऱ्या एका नागरिकाची जानेवारी 2023 ते 11 नोव्हेंबर 2025 या 1.5 वर्षाच्या काळात मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आली। फिर्यादी एकटे राहतात हे लक्षात येत आरोपी करिश्मा दुधानी, उषा शर्मा, लाविना शर्मा, साहिल दुधानी आणि यश शर्मा यांनी संगनमत करून त्यांचा विश्वास संपादन केला। सुरुवातीला रूम मिळवून देण्याचे बहाण्याने करिश्मा हिने 10 लाख रुपये फिर्यादीकडून घेतले। त्यानंतर धार्मिक विधी, होम हवन, विघ्न दूर करणारा बाबा, बागेश्वर धाम येथील विशेष पूजा आमिष दाखवत आरोपीने 8 तोळे सोनं, 10 ग्रॅम हिरे आणि रोख रक्कम मिळून तब्बल 24,60,000 रुपये हस्तगत केले। पण या प्रकरणातील सर्वात धक्कादायक घटना म्हणजे 11 नोव्हेंबर 2025 रोजी घडली। बागेश्वर धामच्या बाबाचा प्रसाद असल्याचं सांगून आरोपीने फिर्यादीला मिठाई दिली। त्या मिठाईत गुंगीकारक पदार्थ मिसळून फिर्यादीला बेशुद्ध करण्यात आले। बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या हातातील 20 ग्रामची सोन्याची बांगडी आरोपीने चोरी केली। या गंभीर प्रकरणाची दखल घेत विठ्ठलवाडी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून 7 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। उर्वरित मुद्देमाल व आर्थिक व्यवहाराबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन केलेल्या या फसवणुकीमुळे उल्हासनगरात खळबळ उडाली आहे। पोलीस आता संपूर्ण रॅकेटची चौकशी करत असून आरोपींनी इतर कोणाला फसवले आहे का याचाही तपास सुरू आहे। या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 11 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 70 वर्षाच्या महिला फिर्यादीने तक्रारी दिली की 2023 पासून ते 11/11/2025 पर्यंत त्यांची फसवणूक होत होती। पहिल्यांदा त्यांना फ्लॅट स्वस्तामध्ये देतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून 10 लाख रुपये कॅश घेतले आणि वेळोवेळी त्यांच्याकडून सोनं आणि त्याचे काही दागिने असे त्यांच्याकडून घेतले। त्यानंतर तुमच्यावरची जी पीडा आहे, जी काही संकट आहे ते दूर करण्यासाठी पूजापाठ करावा लागेल असं सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं सोनं, चांदी आणि पैसे असे घेऊन एकूण 24 लाख रुपयाचं त्यांची फसवणूक करण्यात आली होती। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना यातील आरोपी जे आहेत 5 आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे। त्यांना कायदेशीररित्या अटक केलेली आहे। 21 तारखेपर्यंत त्यांचा PCR आहे। तपासादरम्यान त्यांनी 7 लाखाचं जे काही त्यांनी घेतलेले फसवणूक केलेले जे सोनं आहे ते आम्हाला परत केलेलं आहे। पुढील तपास सुरू आहे।